ड्रीम 11 कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद झालेली आहे। ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर हा निर्णय झालाय। ड्रीम 11 युजर्सना ही सूचना जारी केली आहे। कॅश गेम आणि कॉन्टेस्ट ड्रीम 11 मधून बंद झालेली आहे। जिंकलेले पैसे डिपॉझिट बॅलन्स युजर्स कधीही काढू शकणार आहेत। ड्रीम 11चे जवळपास 28 कोटी युजर्स आहेत। ड्रीम 11ची उलाढाल 9,600 कोटी रुपयांची होती। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, या कायद्यानंतर आता ड्रीम 11 कडून काय पावलं उचलली गेली आहेत? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं ऑनलाईन गेमिंग विधेयक म्हणजे यामध्ये मुख्यत्वे करून आपण जर बघितलं तर ऑनलाईन गेम प्रचार आणि नियमन या संदर्भात काही तरतुदी करण्यात आल्या आणि हे विधेयक जेव्हा संसद मंजूर झालं तेव्हा ड्रीम 11ने सुद्धा काही सूचना आपल्या युजर्सला जारी केल्या आहेत, ज्यामध्ये आता पैसे लावून कॉन्टेस्ट ड्रीम 11 मध्ये खेळता येणार नाहीये किंवा कॅश आपण डिपॉझिट करून किंवा कॅश लावून आपल्याला कुठलीही कॉन्टेस्ट खेळता येणार नाहीये, तर फक्त आता फ्री कॉन्टेस्ट ड्रीम 11नी सुरू ठेवलेले आहेत। शिवाय जे पैसे तुम्ही जिंकलेले आहात ते सेफ आहेत आणि ते तुम्ही कधीही विड्रॉ करू शकता, अशाही सूचना ड्रीम 11 कडून करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे थोडक्यात फ्री म्हणजे ड्रीम 11 हे ॲप सुरू राहणार। युजर्स त्यांनी सांगितलं आहे की फ्री तुम्ही कॉन्टेस्ट खेळू शकता, मात्र पैसे लावून किंवा पैसे जिंकू शकणार नाहीत आणि तशा प्रकारे सूचना दिल्यानंतर आता फक्त फ्री कॉन्टेस्ट आपल्याला या ड्रीम 11 ॲपवर पाहायला मिळत आहेत। दिलेल्या माहितीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा एक